माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार आज चिपळूणमध्ये आहेत। कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते आहे। आपण या दृश्यांमधून पाहू शकताय अशा पद्धतीने कृषी प्रदर्शनाची जय्यत तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। वाशिष्ठी डेअरीचा हा आयोजित कृषी महोत्सव आहे। कृषी प्रदर्शन आणि या ठिकाणी असलेली जय्यत तयारी आपण पाहू शकतोय। शरद पवार हे 4 महिन्यापूर्वी चिपळूणमध्ये दाखल झालेले होते। राजकीय पक्षाच्या विविध सभांमध्ये सहभागी झालेले होते। यानंतर आता शरद पवार हे चिपळूणमध्ये येणार आहेत। उद्घाटन आहे हे या ठिकाणी केलं जाणार आहे आणि यानंतर शरद पवार या ठिकाणी भाषण देखील करणार आहेत। त्यामुळे राजकीय काय बोलतायत का याकडे देखील संपूर्ण राज्याचं लक्ष राहणार आहे। चिपळूणमध्ये वाशिष्ठी डेअरी आयोजित कृषी पशु प्रदर्शन हे आयोजित करण्यात आलेलं आहे आणि हे 4 दिवस असणार आहे। आज सकाळी या ठिकाणी ही जय्यत तयारी सुरू झालेली पाहायला मिळते। बहादूर शेख नाका येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानात हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं आहे। भव्य दिव्य असं प्रदर्शन विविध अंगांनी या ठिकाणी खुलून निघालेलं आहे। विविध प्रकारचे स्टॉल्स, विविध प्रकारची बियाणे आणि शेतीला पूरक असलेली माहिती या सगळ्याचं प्रदर्शनामध्ये सहभाग असणार आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात प्रथम आणि सर्वात मोठं प्रदर्शन आणि प्रतिकृती या ठिकाणी साकारण्यात आलेल्या आहेत। फळांच्या विविध जाती या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत। कृषीविषयक सर्व बाबींनी परिपूर्णता या प्रदर्शनात असणार आहे। अतिशय भव्य दिव्य हे प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळते। मोठी जय्यत तयारी जी आहे ही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। थोड्याच वेळात शरद पवार या ठिकाणी दाखल होतील आणि या ठिकाणी उद्घाटन करतील। व्हिडिओ जर्नलिस्ट समित गजनेसह कृष्णकांत साळगावकर, युनियन मराठी, चिपळूण, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।